अटॅक येतो, हिपचा अटॅक येतो, तसा ब्रेनचा सुद्धा स्ट्रोक येतो. मेंदूमध्ये सुद्धा रक्तवाहिनीमध्ये गाठ होते आणि मेंदूमध्ये रक्तवाहिनीची गाठ झाली. 2 प्रकारचे आजार मेंदूमध्ये होतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे फार महत्वाचं आहे. यात किती जणांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे? हात वर करा. अरे बापरे, 80% लोकांना आहे. तुम्ही लक्षात घ्या, ब्लड प्रेशरची कुठलीही गोळी कुणीही सांगितली तरी स्वतः मनाने बंद करायची. आणि जर केली तर डॉक्टर निलेश खांजोडे आज आपल्यामध्ये इथे उपस्थित आहेत. कारण ब्लड प्रेशरची गोळी बंद केली तर सडन प्रेशर वाढतं आणि मेंदूमध्ये रक्तस्राव होतो. असा जर झाला सर, हे टाळण्यासाठी काय करावं, ज्याला आपण स्ट्रोक म्हणतो, आणि त्याची लक्षणं काय असतात, हे सुरुवातीच्या वेळेत जर रुग्ण पोहोचले तर आपल्याला त्याचा किती फायदा होतो? सर्वप्रथम म्हणजे टाळण्यासाठी तर एक आहे की बीपीची गोळी बंद करायची नाही स्वतः. डॉक्टरला दाखवून जर तुमचं बीपी कमी होत असेल तर डोज जो आहे, रुग्णा मॅडम जशा आपल्या आहेत फिजिशियन, तर फिजिशियन त्याचा डोज ऍडजस्ट करू शकतो. पण अगदी बंद करून नाही, माझा बीपी नॉर्मल राहतं, कुठल्या तरी वैद्यांनी सांगितलं की बंद करू शकतो आणि कुठेतरी वाचलं, काहीतरी आयुर्वेदिक मेडिसिन खाल्लं म्हणून बंद केलं. सो बीपीची गोळी कधीच बंद करायची नाही स्वतः. जर डॉक्टरनी सांगितली की खरंच तुमचं बीपी कमी होतोय, त्याच्यामुळे बंद करावी लागते, तर ठीक. दुसरी गोष्ट, आणखी एक बाहेर प्रॅक्टिस चालली आहे की काही फिजिशियन्स रक्त पातळ व्हायच्या औषधा कारण नसताना सुद्धा देतात. सो त्यावेळी हे बघायचं असतं की खरंच तुम्हाला तुमच्या जसं मॅडमनी सांगितलं लिपिड्स जास्त असतील किंवा तुम्हाला ऍक्च्युअली रिस्क असेल ब्लॉक व्हायची, तरच रक्त पातळ व्हायची औषधं चालू करावी. बरेचदा अननेसेसरी रक्त पातळ व्हायची औषधं चालू असतात, त्याच्यामुळे पण वरती रक्तस्राव होतो मेंदूमध्ये. आणि पुढचं ते लक्षणं कशी ओळखायची, तर कुठल्याही मेंदूचा आजार असला तर मेंदूची लक्षणं पहिले सुरुवात, जर ब्लिडिंग झालं तर मेंदूमध्ये प्रेशर वाढतं, म्हणजे प्रेशर इन द सेन्स दाब वाढतो. तो दाब वाढल्यामुळे डोकेदुखी सुरुवात होते डोकेदुखीपासून. तो डोकेदुखी कुठे होते, तर मध्यभागी जे डोकं आणि जड पडल्यासारखं जे डोकं दुखतं ते जनरली प्रेशर वाढल्याचं सिम्पटम असतं. किंवा कधी कधी डोळ्यांच्या मागच्या बाजूला थोडंसं दुखतं, ते पण एक चिन्ह असतं की मेंदूमध्ये काहीतरी घडामोड झाली त्याच्यामुळे दुखत असेल. दुसरं, त्याच्यासोबत असोसिएटेड सिम्पटम मध्ये असतं अंधुक दिसणे. म्हणजे काय होतं की सडनली डोकं दुखायला लागतं, सोबत एखादी जोरात उलटी होते, परत अंधुक दिसायला लागतं थोडंसं. हे चिन्ह आहे की मेंदूमध्ये दबाव वाढलाय. सो त्यावेळी अर्जंटली जितकं शक्य होईल तितक्या लवकर अशा ठिकाणी, अशा हॉस्पिटलमध्ये जायचं जिथे सीटी स्कॅन अवेलेबल आहे, जिथे मेंदू तज्ज्ञ अवेलेबल आहेत. नाहीतर काय होतं, बरेचदा पेरिफेरीला छोट्या छोट्या हॉस्पिटल्समध्ये घेऊन जातात आणि मग ती वेळ निघून जाते डायग्नोसिसची किंवा ट्रीटमेंटची, आणि पेशंट मग आपल्याला म्हणजे त्याचे फंक्शनल जे आउटकम असतं ते फार वाईट होऊन जातं. त्याच्यामुळे जेव्हा अशी लक्षणं येतात तेव्हा कधी पण मोठं हॉस्पिटल जसं लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आपल्या इथे सगळं अवेलेबल आहे. सो अशा हॉस्पिटलला जर लवकर पोहोचलो तर निदान लवकर होतं, ट्रीटमेंट लवकर होते आणि त्यातनं आउटकम पण चांगलं येतं. आणखी काही लक्षणं म्हणायची झाली तर हाताची ताकद कमी होणे किंवा तोंड वाकडं होणे, एका साईडला तोंड जाणे, ह्या काही लक्षणं स्ट्रोकची आहेत. पण आता स्ट्रोक म्हणजे सरांनी जसं म्हटलं रक्तस्राव झाला, एक दुसरा प्रकारचा लकवा असतो जो कॉमन लकवा म्हणतो आपण, ज्याला अर्धांगवायू किंवा पक्षघात म्हणतात. तो म्हणजे रक्त ब्लॉक, म्हणजे रक्तवाहिनी ब्लॉक होऊन जो त्याला ऍक्च्युअली स्ट्रोक म्हणतो. तर तो जो स्ट्रोक आहे तो त्यात डोकेदुखी राहत नाही, त्यात सडनली पेशंटला एका हाताची बाजू कमकुवत होईल किंवा निकामी होईल, पाय कमकुवत होईल, चेहरा वाकडा होईल किंवा कधी कधी अचानक पेशंट अनकॉन्शियस होऊन जातो. सो अशा काही गोष्टी, ह्या पण एक प्रकारचा स्ट्रोकच असतो. यात मात्र वेळ हा ब्रेन, म्हणजे टाइम इज ब्रेन आम्ही म्हणतो, जितक्या लवकर तुम्ही पोहोचाल तितक्या लवकर तो बरेचदा रिव्हर्सिबल पण असतो, म्हणजे कम्प्लिटली 100% रिकव्हरीची शक्यता पण असते. त्यात 6 तासाचा एक जो आमचा विंडो पिरियड आम्ही म्हणतो, तो त्या विंडो पिरियडमध्ये जर का पेशंट आमच्याकडे पोहोचला आणि निदान झालं तर आपण म्हणजे फास्ट रक्त पातळ करायचे जे काही औषध इंजेक्शन्स असतात ज्यांना थ्रॉम्बोलायटिक्स म्हणतात, ते जर दिले तर पेशंट 100% रिकवर पण होऊ शकतो. त्यामुळे लक्षणं ओळखणे आणि वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचणे आणि अशा हॉस्पिटलमध्ये पोहोचणे जिथं सगळं अवेलेबल आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. बरेचदा पेशंट फिरतो आणि अल्टिमेटली जेव्हा मोठ्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचतो ती स्टेज निघून गेलेली असते किंवा पेशंट फार क्रिटिकल कंडिशनमध्ये पोहोचला असतो किंवा मग कधी कधी तर मृत्यू सुद्धा पावलेला असतो. मग त्यावेळी असं होतं की अरे तुम्ही काहीच करत नाही, असं नाही होत. वेळेवरती पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. खांजोडे सरांसाठी आपण जोरदार टाळ्या देऊ. त्यांनी अत्यंत